इंद्रायणीला पूर, आळंदीतील 4ही पूल पाण्याखाली, वारकरी भाविकांना आळंदीत न येण्याचे नगर परिषदेचे आवाहन. आषाढीवारी 2026च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तातडीची सूचना. सुरक्षित ठिकाणी थांबा, अफवांवर विश्वास ठेवू नका. आषाढीवारी 2026 आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे आळंदी शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. नदीच्या पाणी पातळीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले असून सध्या आळंदी शहरात प्रवेश करणे सुरक्षित नसल्याची महत्त्वाची सार्वजनिक सूचना आळंदी नगर परिषदेने जाहीर केली आहे. नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील सर्व प्रमुख पूल जलमय झाले आहेत. त्यामुळे वारकरी भाविक आणि नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या वारकरी आणि भाविकांनी ज्या ठिकाणी आहेत तिथेच सुरक्षित थांबावा आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत आळंदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. पूरपरिस्थिती लक्षात घेता नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या परिसरात जाणे टाळावे. नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन जबाबदारीने वागावं असं आवाहनही या निमित्तानं करण्यात आलं. नागरिक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यात येत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे, अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच पुढील प्रवासाचा निर्णय घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मनियार.